भारतीय जनता पार्टी द्वारा थाने लोकसभा निर्वाचन क्षेत्र के लिए चुनाव घोषणा पत्र तैयार करने के लिए नागरिकों के सुझाव आमंत्रित करने की प्रक्रिया शुरू हो चुकी है। इसी के मद्देनजर नवी मुंबई भारतीय जनता पार्टी द्वारा आयोजित एक संयुक्त पत्रकार परिषद में www.thaneloksaBha.in वेब पोर्टल का उद्घाटन नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक के हाथों संपन्न हुआ, जहां इस संवाददाता सम्मेलन में ठाणे लोकसभा प्रचार प्रमुख विनय सहस्रबुद्धे, सह संयोजक पूर्व सांसद संजीव नाइक, भाजपा महामंत्री अनंत सुतार, नेत्रा शिर्के, शशिकांत राउत, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार, फ्रेंड्स ऑफ बीजेपी महाराष्ट्र संयोजक सतीश निकम, बेलापुर विधानसभा चुनाव प्रमुख संयोजक नीलेश मात्रे, ऐरोली विधानसभा चुनाव प्रमुख व पूर्व महापौर सागर नाइक उपस्थित थे। इस दौरान इस पत्रकार परिषद में ठाणे लोकसभा के अंतर्गत आने वाले नवी मुंबई शहर के नागरिकों से अपील की गई कि भारतीय जनता पार्टी द्वारा शुरू किए गए www.thaneloksaBha.in इस पोर्टल के माध्यम से वे अपने विचार, अपने सुझाव और शहर के विकास पर अपनी राय प्रस्तुत करें, ताकि भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक, लोकतांत्रिक और व्यापक रूप से ठाणे लोकसभा निर्वाचन क्षेत्र का चुनाव घोषणा पत्र तैयार कर सके। इस दौरान मीडिया से बात करते हुए विनय सहस्रबुद्धे, संदीप नाइक और संजीव नाइक ने कहा कि देश की भाजपा एकमेव ऐसी पार्टी है जो जनता को साथ लेकर जनहित के कामों को प्राथमिकता देती है, और यह पोर्टल भी उसी का एक भाग है। ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात जे मुद्दे, ज्या सूचना आणि जो काही त्यांचा या विषयाचा विचार आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल, जेणेकरून त्यातून आम्ही आमच्या पक्षाचा या लोकसभा क्षेत्राचा जाहीरनामा बनवू शकू, त्याकरता एका पोर्टलचं लॉन्चिंग या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी नाईक यांच्या उपस्थितीत आपण केलेलं आहे। आणि या पोर्टलमुळे सगळ्या नागरिकांना, तो कुठल्याही भागात राहणारा असो, कुठल्याही विषयावर त्याचं मत असो, ते मांडण्याचा पूर्णपणे त्याला एक वाव या पोर्टलच्या माध्यमातून मिळाला आहे, एक संधी मिळाली आहे। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी लोकांच्या आकांक्षांच्या अनुरूप अशा पद्धतीने आपलं घोषणापत्र किंवा आपला जाहीरनामा तयार करेल। केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे जाहीरनामे येत असताना स्थानिक ज्या ठिकाणचे मतदार मतदान करणार आहेत, त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या ह्या देखील जाणणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आताच सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येक 5 वर्षानंतर जनतेला काय हवं हा जाहीरनामा असतो, आणि जाहीरनामा जो असतो तो बघून मतदार आपल्या अडचणी, आपल्या मागण्या ज्या योग्य पद्धतीने जो पक्ष मांडतो त्याच्या बाजूने मतदान करत असतात। त्यामुळे निवडणुकीमधली ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, आणि भारतीय जनता पार्टीचं नेहमीच इलेक्शनच्या अगोदर अशा प्रकारची नागरिकांची मागणी काय आहे, नागरिकांच्या समस्या काय आहेत ही जाणण्याची प्रथा आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारची माहिती जनतेकडून संकलित करण्याकरता पोर्टल सुरू केलेला आहे। जरी पोर्टल असलं तरी जनरली तो जिल्हा, ती नगरपालिका, ते वॉर्ड आणि मग केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या सगळ्यांच्याच ज्या समस्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड केंद्राकडचे प्रकल्प, एखादे प्रकल्प त्याच्यामधलं ॲडिशन लोकांची माहिती, एखादी माहिती मिळाल्यानंतर तो प्रकल्प अजूनही चांगला करू शकतो। त्यामुळे लोक ज्या गोष्टींचा वापर करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करणं, त्यांची मागणी व्यक्त करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा ह्या पक्षापर्यंत पोहोचवणं आणि त्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये घेऊन मग ते आम्ही पूर्ण करण्याचा जाहीरनामा हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न हा नवी मुंबई जिल्ह्याचा असेल। मला वाटतं भारतवर्षामध्ये अनेक पक्ष आहेत, लोकशाहीमध्ये तो मान्यता असेलच विषय आहे, परंतु हा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे जो जनतेकडे जातो आणि सांगतो की तुम्हाला काय अपेक्षा आहे। मला वाटतं देशामध्ये असं कुठलाही पक्ष करत नाही। लोकांनी याचं स्वागत करावं आणि जास्तीत जास्त हा जो उपक्रम आहे याला सर्वांनी सहकार्य करावं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।